स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी पुन्हा एकदा कन्फ्युजन फॉर्म्युला वापरला। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना आपल्या घरी बोलावून त्यांनी पुन्हा एकदा भाजप प्रवेशाच्या चर्चांना हवा दिली। तांबे असं का करतात हे संगमनेरकरांना अजूनही समजलेलं नाही। एकीकडे सरकारवर ताशिरे उडायचे, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा सत्कार करायचा। तांबेंच्या या कन्फ्युजन पॉलिटिक्समुळे राजकीय विश्लेषकांचाही अनेकदा वैचारिक लोचा होतोय। अर्थात प्राध्यापक राम शिंदे यांनी तांबे कुटुंबाची भेट घेत तब्बल 20 मिनिटे चर्चा केली, परंतु ही चर्चा राजकीय नसून फक्त स्नेहभेट होती हे त्यानंतर सांगितलं गेलं। उत्तरेच्या राजकारणात नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। कोपरगाव येथील भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार सोमवारी प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्राध्यापक राम शिंदे हे पुण्याहून नगर मार्गे न जाता संगमनेर मार्गे गेले। दुपारी 1 वाजेच्या सुमारास ते संगमनेर मध्ये पोहोचले। सुरुवातीला त्यांनी शासकीय विश्रामगृहावर थोडी विश्रांती घेतली। त्यावेळी अकोल्याचे भाजपचे नेते जालिंदर वाकचौरे हे त्यांच्यासोबत होते। त्यानंतर तेथीलच काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांच्याशीही चर्चा केली। त्यानंतर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट दिली। तेथेही महायुतीच्या स्थानिक नेत्यांचा त्यांनी सत्कार स्वीकारला। प्राध्यापक राम शिंदे हे संगमनेरमध्ये येणार आहेत हे कदाचित महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना माहीत नव्हते असेही दिसले, परंतु त्यातही एक गंमत आली। प्राध्यापक राम शिंदे हे आमदार खताळ यांचा सत्कार स्वीकारून थेट इंदिरानगरकडे निघाले। इंदिरानगर येथील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी प्राध्यापक राम शिंदे यांच्या गाडीचा ताफा थांबला। तेथे थोरात तांबे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। तेथे सुमारे 20 ते 25 मिनिटे थांबून प्राध्यापक राम शिंदे यांनी नूतन नगराध्यक्षा मैथिली तांबे यांचा सत्कार केला व स्वीकारलाही। आमदार सत्यजित तांबे यांनी प्राध्यापक राम शिंदे यांचे आदरातिथ्य केले। या भेटीची गुप्तता पाळली गेली असेही बोलले गेले। कोपरगावला जाताना मुद्दाम वाटेत थांबून प्राध्यापक राम शिंदे यांनी नेमके काय साध्य केले हे भविष्यात समजेल, परंतु आमदार सत्यजित तांबे यांची राजकीय भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली। आमदार सत्यजित तांबे हे भाजपमध्ये येतील अशा चर्चा किमान 1-1.5 वर्षापासून सुरू आहेत। प्रत्येक निवडणुकीपूर्वी त्या होतात। आमदार तांबे हे भाजपच्या पाठिंब्यामुळे विधान परिषदेचे आमदार झाले हे सर्वश्रुत आहे। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यापासून ते भाजपमध्ये येतील असे बोलले गेले, परंतु तांबेंनी विधान परिषद निवडणूक अपक्ष लढवली। गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षांतराच्या चर्चा रंगल्या, परंतु तांबेंनी भाजप प्रवेश केला नाही। त्यानंतर त्यांचे मामा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेला धक्कादायक पराभव झाला। त्यानंतर मामा भाचे दोघेही सत्ताधारी पक्षात येतील अशा चर्चा सुरू झाल्या। एवढंच नाही तर आमदार सत्यजित तांबे यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढली। भाजपच्या इतर नेत्यांशी जवळीक वाढली। आमदार तांबे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही भाजप प्रवेशाबाबतचं कन्फ्युजन वाढलं। आता हे कन्फ्युजन वाढतंय की वाढवलं जातंय हे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले। याच विषयावर अहिल्यानगर लाईव्ह 24 नेही एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा असंच घडताना दिसतंय। प्राध्यापक राम शिंदे मुद्दाम थांबून आमदार तांबे यांच्या घरी का जातात ही बातमी राज्यभर चर्चेत आली आहे। कदाचित हे भविष्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत का अशा बातम्याही आता सुरू झाल्यात। सभापती प्राध्यापक राम शिंदे तांबे यांची भेट, आमदार तांबे भाजपच्या वाटेवर, आमदार तांबेंची भाजप समीकरणे जुळली वगैरे वगैरे बातम्या आता कदाचित सुरू होतील। परंतु प्रत्येक निवडणूक आली की हे होतच हेही संगमनेरकरांच्या आता लक्षात येऊ लागले। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे। विखे खताळ जोडीने रणनीती तयार केली आहे। पालिका निवडणुकीचा बदलाव घ्यायला महायुतीकडून नवीन रणनीती तयार केली जात आहे। हे सगळं सुरू असताना आमदार तांबे यांनी पुन्हा एकदा कन्फ्युजन पॉलिटिक्स सुरू केल्याचा आरोप आता भाजपकडून होऊ लागला आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।